काय बोलली रमा? रमा काय म्हणाली ते सोडा. भीमरावांनी आपल्या गुरुजींच्या घरून जेवण मागून आणले. ज्या भुकेचा परिणाम रमाच्या डोक्यावर सकाळपासून होत होता ती भूकच संपली. आज तारीख काय आहे? महिन्याची 1 तारीख आहे. काय झालं? रामजी, हा तुझा मागच्या महिन्याचा पगार. धन्यवाद शेठजी. पुरंजन, इथे. तुझा 2 दिवसाचा पगार. शेठजी, 2 दिवसाचा काय घेणार? पुढच्या महिन्यापासून द्या की. काम काम असतं, त्याच्यामध्ये व्यावसायिकता असायला हवी. 2 दिवस काम केलं तर त्याचे पैसे घे. चोपडी घेती. रामजी, शहरात तर लय चांगलं आहे बघ. एक सातारा होतं जिथं लोक काम करून घेऊन पैशाच्या ऐवजी शिव्या घालायचे, आणि एक हे शहर आहे. हे बघ, 2 दिवसाचे पण पैका भेटलं. कमालीची जागा आहे रामजी. शहरात कामाला प्रतिष्ठा आहे आणि प्रगती सुद्धा, म्हणून लोक गाव सोडून शहरात काम करायला येतात. ते तर आहेच रामजी. रामजी, हे पैसे तू ठेवून घे. तुझ्या घरातले खर्च तर वाढलेत ना, आणि हे बी माहित आहे की हे पैसे लयच कमी आहेत रामजी. पण एवढ्या पैशामध्ये 2 दिवसाचं दूध तर येणार ना? नाही पुरंजन, मी पैसे नाही घेऊ शकत. ही तुझ्या मेहनतीची कमाई आहे. रामजी, तू दोस्त आहेस याचा अर्थ असा नाही की तू जे बोलशील तेच होणार. गपगुमान पैसे ठेव. अरे माझं ऐक तर. नाही पुरंजन, माझं ऐक. ठेव पैसे, ठेव, आणि याच्या पुढे काहीच बोलायचं नाही. ठीक आहे. हे तुझे पैसे आणि काही माझे पैसे मिळून भीमला देऊयात. त्याच्या उपयोगाला येतील. हा, देऊन टाकूया. बिरजू, माझी चप्पल शिवून दे बरं. वैडाली आजी. पैसे नंतर देते. हा भाऊ, पगार मिळाला ना? काय भाऊ, आज महागडा पान खाल्ला असणार काय? आज पगार जो मिळालाय. हा, तुझं काम कर ना. अरे काय भावडतपणा हा? हेच तर माझं काम आहे, हेच तर करतो मी. तू हेच करत बस. हा, सर्व लोक 1 तारखेला पैसा कमवून आणतात आणि तू लाल पिवळा बनवून ये. आई, हे बघ, मी पण कमवून आणले. ते लोक महिनाभर थोडं थोडं कमवून आणतात ते ठीक, आणि मी रोज कला दाखवून कमवून आणतो ते चुकीचं. मला कोणी समजूनच घेत नाही. मी समजतो. रामजी बाई, राम राम. राम राम. आणि हळूहळू आज किंवा उद्या सगळे लोक समजून घेतील. ओ रामजी भाऊ, लवकर या. आज 1 तारीख आहे, आणि नेहमी सारखं आज रात्रीचं जेवण एकत्रच करू, आणि गाणं बिणं पण करू. नक्की नक्की, लगेच येतो. ऐक, हे घ्या. आज पगार झाला असेल ना तुमचा? द्या ना मला. असं काय बघताय? आजपासून घरातली खर्च मी स्वतः चालवन. कशासाठी? रमाचे भाऊ बहीण आलेत म्हणून? नाही, यासाठी की त्यांच्यासोबत तुमचा मित्र पुरंजन पण आलाय, आणि आता तिघही ओझ झाली आहेत. जिजाबाई, बाकीच्यांना सोडा. फक्त एवढी काळजी घे की तुझ्या पतीचं सुख कशात आहे.
त्याला काय वाटतंय. आणि बायकोला काय हवंय त्याची काळजी केली आहे कधी तुम्ही? वान्स बनून आता आयुष्य गेलं माझं. यासाठी मी कधी भांडली पण नाही आणि भांडणार पण नाही. जशा बाकीच्या बायका आपलं घर चालवतात मला बी चालवायचंय. द्या आता. भीमपोरा, ओ बाबा. इकडे ये. हे तुझ्या ट्रामच्या महिन्याचा पास कितीला येतो? 1 आण्यामध्ये. त्याला 1 आणा द्या. आणि या महिन्यात वह्या पुस्तक काही विकत घ्यायचंय? आत्ताच तर घेतली होती. मी तुला विचारलंय. हा पोरा, सांग. नाही बाबा, या महिन्यात काही खरेदी करायचं नाही. ह्याला 1 आणा आणखी द्या. याचा महिन्याचा पाकिट खर्च. दे दे. 1 आणा नाही मिळणार. अर्धा आणा देऊ शकते. जो कमवू नाही शकत तो आपले खर्च तर कमी करूच शकतो ना. माझ्यासाठी 1 चहा बनव. आणि हो, तुला माझ्यासमोर पुरंजनला जे बोलायचंय ते बोल, परंतु त्याच्यासमोर बोलू नकोस. आणि ही गोष्ट मी तुला समजावत नाहीये, परंतु पतीच्या नात्याने आपल्या पत्नीला चेतावणी देतोय. हे बघा, हा 1.5 आणा सुद्धा तुम्हीच ठेवा, परंतु रमा आणि तिच्या भावा बहिणींना उपाशी ठेवू नका. माझ्या हिशोबाने त्यासाठी 1.5 आणे पुरेसे होतील. इतक्या वर्षांपासून ओळखते तुम्हाला रामजी. तुम्ही तुमच्या पोरासाठी काय काय वाचवलं असेल ना, माहिती आहे मला. हे एगळं दिलं असतं ना तुम्ही भीमला. आता बघते मी कसं देणार तुम्ही. सगळे पैसे दिले, ट्रामचे बी आणि खर्चाचे पण. हे दोन्ही तर गरजेचे होते ना. मग काय झालं रमा? कॉलेजला तर मी पायी जाऊ शकतो. हो, 8-10 मैल चाललो तर पाय दुखायला लागतील, थकल्यासारखं होईल. पण मग मला, तुला, शंकर आणि छोटीला उपाशी नाही राहावं लागणार. आणि तसंही मी त्या पैशांचं काय केलं असतं? जातीच्या नावावर कॉलेजमध्ये जेवण कुठे मिळतं आम्हाला? आणि जर घरून पोट भरून जेवून गेलो तर कॉलेजमध्ये भूक पण लागणार नाही. एका दिवसाची गोष्ट नाहीये. तुम्हाला रोज एवढं चालायला लागल. तुम्ही रोज दमून जाण. हो हो, थकलो तर तंदुरुस्त सुद्धा होईल. मग तुझाच नवरा सुंदर दिसेल. तुला तर चांगलं वाटेल ना.
तुम्ही विषय नका बदलू. तुम्हाला समजत नाहीये. समजतंय रमा, सगळं समजतोय. आणि ही फक्त माझी गोष्ट नाहीये. अगं, गरीब लोकांचे पाय दुखतात, भेगा पडतात, तेव्हाच त्यांचं पोट भरतं ना. म्हणजे तू आपल्या बाबांचा निर्णय नाही ऐकणार? तुम्हीच म्हणाला होतात ना की ह्या घरामध्ये तुमची पत्नी राहते आणि तिची काळजी घेणं तुमची जबाबदारी आहे. मी सुद्धा तेच करतोय बाबा. ही अर्धी भाकरी तुझी आणि अर्धी माझी. हा 1.5 आणा सुद्धा तुम्हीच ठेवा. परंतु रमा आणि तिच्या भावा बहिणीला उपाशी मात्र ठेवू नका. बांगडीवाला, काचेची चमकदार बांगडी. बांगडी, ओ, बांगडी ऐकणार आहे काचेची काका? बांगडी बघ आता, ही चमकदार बांगडे. अरे वा, किती सुंदर आहे. अरे या ना. हो दली आजी, या की. रमा, काय बघतेस? ये इकडे, बांगड्या घाल, ये. हा रमा, जा बांगड्या विकत घे. आणि जेव्हा बांगडीवाला पैसे मागल, मग भीमला सांग, कुठल्या चाळीतल्या माणसाकडून किंवा कुठल्या गुरुजींना पैसे माग. जसं जेवण मिळालं तसंच बांगड्यासाठी पण उधारी मिळेल की. असंच आयुष्यभर मागून मागून आपली गरज भागवा तुम्ही. पण यात तुझी चुकी नाहीये. जिचा नवरा भीम सारखा असल ती अजून करूच काय शकते. आई, आई, चला ना बांगड्या विकत घेऊयात. तुझा नवरा पैका कमवतो तर तू तर बांगड्या घेऊच शकतेस. चल. अगं ये रमा, ये की. अगं बघ जरा किती सुंदर बांगड्या आहेत. ये की आणि घाल. नाही, माझ्याकडे आहे. नवऱ्यानं प्रेम करावं हेच लय झालं. हे बांगड्या, बिंदी ह्याचं काय करायचंय? असं नाहीये रमा. नवरा फक्त काळजी नाही घेत, तर तो बांगड्या सुद्धा आणून देतो. हो, ही गोष्ट खरी आहे की ह्या बांगड्या त्या काचेच्या बांगड्या एवढ्या चमकदार नाहीयेत आणि तुझ्या हातामध्ये जास्त काळ राहणार पण नाहीत. पण ह्या बांगड्या तुला कायम जाणीव करून देत राहतील. तुझा नवरा सतत तुझ्या बाबतीत विचार करत असतो. अंतर भीगी आत्मा हरी भई बनराई. कशा वाटतात? चांगले आहेत.
ह्या बांगड्या भले थोड्या वेळाने पडून जातील, पण ह्या मागचं प्रेम थोड्या वेळासाठी नाही, आयुष्यभरासाठी असेल. नवऱ्याचं प्रेम माझ्यासोबत कायमचं आहे आणि पुढे बी असंच राहीन. आनंदला पण आज पगार मिळाला असेल. याआधी तो आपल्या बाबांना देईल, मी मागून घेते. अहो आई, बांगड्या तर घ्या. जी तुला आवडेल ती माझ्यासाठी पण घे. आनंद, आज पगार झाला असेल ना तुझा? हो. दे मला. बघतोयस काय, तुझ्या बाबांशी बोलणी झालीये माझी. आजपासून घरातला खर्च मी चालवणार आहे. पैसे दे मला. पर आई, आज तोवर तर बाबा घर चालवत आले ना, मग असं अचानक? तुझ्या बाबांनी दिलीये मला, तू देणार आहेस का नाही? देऊन टाका ना आईंना. आई, घर तू चालव किंवा बाबा, मला त्यांनी काय फरक पडत नाही बघ. पर जर तू चालवत असशील तर एक भीती राहील बघ, की भीम आणि रमासोबत अन्याय होईल का काय. तसं काय वंगाळ नाही केलंस तर सगळ्या महिन्याचा पगार तुझ्या हातात देईन बघ. भीम आणि रमासोबत काही वंगाळ होऊ नये. सर्वांना त्या भीमचीच पडलीये. त्याला आपल्या बायकोची तर चिंता आहेच नाही. माझ्या सदरात काही पैसे होते, ते कुठे गेले? मी घेतले. त्यातील काही पैसे पुरंजनचे पण होते. हा तर पुरंजन पण आता याच घरात राहतात, त्यांचं पण खर्च आहे. आता या घरातल्या पैशाचा हिशोब मी ठेवल. आता याच गोष्टीचा शोक करत बसाल की रात्रीच्या कार्यक्रमाची तयारी कराल? चल लक्ष्मी. हे इतक्या रात्री का आले? ऐका सगळे, तुम्ही जेवढी खालच्या जातीची लोक इथे राहता, तुमच्या शिवण्यामुळे धर्माचा आणि कर्माचा नाश होतो. त्यांना सकाळपर्यंत ही चाळ खाली करावी लागेल.